हॅलो, कसं हाय, झालं नमस्कार. नवीन एका थालीपीठ? शॉर्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी त्या छान थालीपीठ तयार करायला घेतलं आणि ते गरम-गरम करून शुभमला खायला दिलं. त्याच्या आधी आज त्याला सुट्टी गौरी गणपतीची, त्यामुळे तो सकाळी ड्रॉइंग करायला बसला. त्याच्यावर थोडंफार ड्रॉइंग केलं. त्याच्यानंतर थालीपीठची तयारी केली. इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी 2 आल्याचे मोठे तुकडे, लसूण आणि मिरची थोडी जास्त घ्यायची. त्याला थोडंसं खमंग थालीपीठ असलं की खूप छान येतं. इथे मी थालीपीठसाठी गव्हाचं, हे ज्वारीचं मी 2-2 वाट्या घ्यायचं मी अंदाज होता, त्यामुळे मी तसंच चाळलं. त्याच्यानंतर बेसन आणि थोडंसं कुरकुरीत लागण्यासाठी तांदळाचं पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये ओवा घ्यायचा. ओवा क्रश करून टाकायचा, त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते. गरम मसाला, हळद, मीठ आणि मगाशी बारीक केलेली आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट. त्याच्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये घ्यायचा आणि ते सगळं पीठ छान मळून घ्यायचं. कोथिंबीर तेव्हाच टाकायची. माझ्याकडे तेव्हा नव्हती, त्यामुळे मी नंतर आणून कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड केली. कोथिंबीर असल्याशिवाय थालीपीठची काही टेस्टच लागत नाही. आणि ते अर्धा तास पीठ छान भिजवत ठेवायचं. त्याच्यामध्ये नंतर एक सुती फडकं घ्यायचं, ते ओलं करायचं आणि ते फडकं पळपुटावर अंथरून घ्यायचं आणि असा ते पीठ ना थोडंसं असं मऊसूदच हे करायचं, मळायचं. त्यामुळे ना थालीपीठ थापायला खूप छान होतं. गोळा करायचा आणि असं छान थालीपीठ थापून घ्यायचं तव्यावरती. आधी थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर तेल टाकायचं. त्यामुळे चिटकत नाही पहिलं थालीपीठ. नाहीतर सगळ्यांचं पहिलं थालीपीठ चिटकतं. आणि छान तूप किंवा तेल लावून हे थालीपीठ भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी लोणी काढलेलं त्याच्यावरती मग गरम-गरम थालीपीठवरती त्या गरम-गरम थालीपीठवर लोणी टाकून खायला घ्यायचं आणि गरम-गरमच खाल्यानंतर खूप छान टेस्ट लागते आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती लोणी असलं तर नादच खुळा. आपल्याला रेसिपी आवडत असेल किंवा व्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.